नमस्कार, मी आकाश जाधव. सर्वप्रथम सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मकर संक्रांतीच्या सोबतच एक चांगली न्यूज तुमच्यासाठी आलेली आहे. ती म्हणजे दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षीसुद्धा IBPSचं कॅलेंडर जे ते डिक्लेअर झालेलं आहे. खूप आधी व्हिडिओ घ्यायचा होता, पण माझं एक संध्याकाळी 10:30पर्यंत लेक्चर होतं, त्यामुळे मला असं वाटलं की ते घ्यावं आणि त्यानंतर शूट करून टाकावं. ज्यातले महत्त्वाचे मुद्दे सध्याला आपण IBPS परीक्षा एक्झामच्या निमित्तानं जे आहेत त्या परीक्षेच्या निमित्तानं आपण सध्याला एक एक मुद्दे कव्हर करूयात की नेमकं चेंजेस काय आहेत. तर चेंजेसबद्दल कालच एक व्हिडिओ मी टाकला होता, ज्या माध्यमातून सांगितलं होतं. पण पहिल्यांदा आपण चेंजेस बघूयात आणि चेंजेस पाहिल्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. तर ज्या काही एक्झाम्स आहेत ग्रामीण बँकेच्या एक्झाममध्ये काहीही चेंज नाही आहे. 3 ऑगस्ट, 4 ऑगस्ट, 10 ऑगस्ट, 17 ऑगस्ट आणि 18 ऑगस्ट याला ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल 1ची प्री आहे. स्केल 1ची स्केल 2 आणि स्केल 3ची जी सिंगल एक्झाम आहे ती 29 सप्टेंबरला. त्यानंतर स्केल 1ची मेन्स 29 सप्टेंबरलाच आणि असिस्टंटची मेन्स 6 ऑक्टोबरला. ज्या पद्धतीनं रेग्युलर शेड्यूल चालतं तसंच आहे. IBPS क्लर्कचं सुद्धा जे काही चेंजेस मागचे 1-2 वर्षात आधी केले ते अबाधित ठेवलेले आहेत. 24 आणि 25 आणि 31 ऑगस्टला प्री, 13 ऑक्टोबरला मेन्स, 19 आणि 20 ऑक्टोबरला जे आहे ते IBPS POची प्री आणि 30 नोव्हेंबरला मेन्स. स्पेशलिस्टमध्ये जो काही चेंज झालेला तो इकडे झालेला आहे की मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये 9 नोव्हेंबरला POSOची प्री आणि 14 डिसेंबरला मेन्स. ह्याच्याबद्दल साधारणतः चेंजेस काय काय आहेत हे तुम्हाला पाहिजे असेल तर मी एक व्हिडिओ 14 जानेवारीला शूट करून टाकलेला आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून साधारणतः ह्या एक्झाममुळं SOवर काय चेंजेस होतील तो वाला पार्ट तुम्हाला पाहायचा आहे. इनफॅक्ट भरपूर विद्यार्थ्यांनी ऑलरेडी 12-13 हजार विद्यार्थ्यांनी तो पाहिलेला आहे. तर तुम्हीसुद्धा जे विद्यार्थी SOची तयारी करतायत त्यांनी जर पाहिला नसेल तर तो एक पार्ट बघून घ्या, कारण की त्या डिटेलमध्ये कधी SO कधी जनरल बँकिंग साधारण याच्याबद्दलचा पार्ट मी एक 7-8 मिनिटाच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे. आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊयात पहिल्यांदा की तुमच्या ह्या एक्झामसाठी जे महत्त्वाचे मुद्दे आहेत पहिल्यांदा ते महत्त्वाचे मुद्दे क्लिअर करत. नेमकं काय काय मला सांगायचे त्याचे मुद्दे मी ते लिहून घेतले आहेत. सर, सध्या आम्ही इमिजिएट IBPS क्लर्कच्या कॅलेंडरच्या पाठीमागं लागावं की आम्ही पहिल्यांदा थंड डोक्याने SBI क्लर्क मेन्सचा विचार करावा. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, तुमचे अटेम्प्ट 60 झालेत, 65 झालेत, 70 झालेत, 75, 80, 85, 90, 95, 100 झालेत. जेव्हापर्यंत निकाल लागत नाहीत तुम्ही कुणीही फेल नाही. आणि तुम्ही IBPSच्या कॅलेंडरला 15 जानेवारीला स्टार्ट केलं काय आणि फेब्रुवारीमध्ये स्टार्ट केलं काय फरक पडत नाही. मी अशा जुन्या विद्यार्थ्यांना म्हणतोय ज्यांना SBIच्या एक्झामकडून काही होप आहे ऑब्लिक नाही. तर जेव्हापर्यंत निकाल लागत नाही तेव्हापर्यंत तुम्ही फेल नाहीत. म्हणून तुम्ही सगळ्यांनी आधी SBI क्लर्क मेन्सला टार्गेट केलं पाहिजे जेव्हापर्यंत निकाल येत नाही. निकाल आल्याच्यानंतर 2 तुकडे पडतील. जे मुलं पास होतील ते मेन्सच्या पाठीमागे राहतील SBI क्लर्क मेन्सच्या. जे नाही होणार त्यांनी त्यानंतर साधारणतः इकडे यायला हरकत नाही आहे. सर, आम्ही जसं SBIचा निकाल लागला लगेच इकडे यावं का? तर ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या कंप्लीट वर्षभरात एकही प्री क्रॅक केलेली नाही आहे, मागच्या वर्षभरात समहाऊ एकही प्री क्रॅक करता नाही आली, सोबत SBI क्लर्कची पण प्री त्यांची नाही निघाली, तर अशा विद्यार्थ्यांनी एकदम ह्या महिन्यामध्ये अपेक्षित असलेल्या इन्शुरन्सच्या सगळ्या ज्या एक्झाम्स आहेत, मग ती युनायटेड इंडियाची AOची एक्झाम असो, असिस्टंटची एक्झाम असो, नॅशनल इन्शुरन्सची एक्झाम असो, ह्या कोणत्या एक्झाम्स असो, याच्या पाठीमागे न लागता नंबर ऑफ वेकन्सीज, आणि जर आली तर न्यू इंडियाची आली तरीसुद्धा त्याच्या पाठीमागे न लागता चुपचाप पुढच्या अभ्यासाच्या पाठीमागे लागलं पाहिजे. पण जर का असे काही विद्यार्थी असतील ज्यांची SBI क्लर्क ठीक आहे नाही आली, पण मागच्या सीझनमधल्या बऱ्यापैकी एक्झाम ज्या आहेत त्या त्यांच्या जेवढे काही ग्रामीण बँक POचे 2023च्या म्हणतो मी, ग्रामीण बँक असिस्टंट आहे, SBI PO आहे, IBPS क्लर्क आहे, IBPS PO आहे, त्यांच्या प्री निघालेल्या आहेत. अशांनी लगेच IBPSच्या पुढच्या कॅलेंडरवर काही शिफ्ट व्हायचं नाही. इन्शुरन्सच्या एक्झामचा एक चांगला अटेम्प्ट देऊन पाहायचा आहे असं मला वाटतं. तर ज्यांच्या काहीच एक्झाम निघाल्या नाही त्यांनी स्ट्रेट IBPS कॅलेंडर पुढच्या शिफ्ट व्हा. पण ज्यांच्या बऱ्यापैकी प्री निघालेल्या आहेत तुम्ही लोक युनायटेडच्या AOला, युनायटेडच्या असिस्टंटला, नॅशनल इन्शुरन्स तुम्ही अप्लाय म्हणण्यापेक्षा तुम्ही चांगला एफर्ट तुमचा दिला पाहिजे. सर, 2024च्या वेकन्सीजबद्दल काय वाटतं? त्याच्यावर लोकसभाच्या इलेक्शनचा काही इम्पॅक्ट आहे का? तर आपल्या बँक एक्झामवर लोकसभेचा इम्पॅक्ट 0 असतो किंवा इलेक्शनचाही इम्पॅक्ट 0 असतो. सर, त्यामुळे वेकन्सीज वाढतात का? तर DFS जे ते बँकांना सांगू शकतं वेकन्सीज जर तुम्हाला घ्यायची असेल तर वाढवा, त्यांना फोर्स नाही करू शकत ते करा म्हणून. तर त्यामुळं आपण पाहिलं असेल की नॉन इलेक्शन इयरमध्ये सुद्धा मधून चांगल्या वेकन्सीज जे आहेत ते येत गेलेल्या आहेत. तर त्यामुळं एकदम त्याचा खूप इम्पॅक्ट आहे का? तर नाही.
थोडा बहुत इम्पॅक्ट असतो आणि खरा इम्पॅक्ट कशाचा असतो तो इकॉनॉमीचा असतो की अर्थव्यवस्था कशी काम करते. जर अर्थव्यवस्था खरंच चांगल्या गतीने चांगल्या स्पीडनं चालू असेल, जी सध्याला जगात सगळ्यात जास्त आहेत 7-7.5%, पण भारताच्या लोकसंख्येच्या हिशोबाने काही खूप ग्रेट काम नाही आहे. अजूनही मोठमोठे अर्थशास्त्री म्हणतात की लोकसंख्येला चांगला अकोमोडेट करायचं असेल तर 8.5-9% आसपास किंवा डबल डिजिटमध्ये ग्रोथ जी आहे, जी चायनानं कधी काही डिकेड्समध्ये मिळवली, काही डिकेडमध्ये कंटिन्युअस चालू होती, अशा पद्धतीची डबल डिजिट ग्रोथ लागेल. पण तशा पद्धतीची ग्रोथ जर मिळाली तर ऑटोमॅटिकली जागासुद्धा वाढतील. या काळामध्ये तुम्ही सगळ्यांनी फक्त मी ज्याला टॉप 6 म्हणतो, ही मीच टर्म कॉइन केलेली आहे की काही विद्यार्थ्यांना मी पाहिलेलं आहे ग्रामीण पीओ, ग्रामीण असिस्टंट, IBPS पीओ, IBPS क्लर्क, SBI पीओ, SBI क्लर्क, आपल्याला 6 आहेत, एक एक्स्ट्रा आहे. तर त्याच्यामध्ये ह्या 6 एक्झाम सोडून बाकी कोणत्याही एक्झामवर फोकस करत नाहीत. अशा मुलांची स्ट्रॅटेजी 101% चुकीची आहे. कारण की मधल्या काळात एखादा छोटा जॉब असेल, तुम्हाला वाटत असेल MSC बँक, आता त्याला ॲप्लिकेशन कमी येतात, अप्लाय कर. IDBI सारखा जॉब आहे, पहिल्यांदा घे, वाटलं तर कंटिन्यू करण्याचं ते सोडून, तुला एक्झिक्युटिव्ह तू सोडलं तुला पाठीमाग काही पैसे काही भरावं लागत नाहीत. तर अशा वेगवेगळ्या एक्झाम ज्या आहेत त्या मधल्या काळामध्ये तुम्ही देत राहात, अशी माझी एक्झाम आहे. त्यामुळं तुम्ही टॉप 6च्या पाठीमागे न पडता अदर रिक्रुटमेंट एक्झाम्सवर सुद्धा जिथे तुमचा प्रयत्न चालू राहिला पाहिजे. इनफॅक्ट मी आज किंवा उद्याच्या लेक्चरमध्ये टाकतो आपले डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅट्स. तुम्हाला आठवतं आहे माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये मी खूप जास्त सांगतो बघा की तुम्ही DESला अप्लाय करा, ती एक्झाम IBPS घेते. पहा माझे जुने व्हिडिओ, त्याच्यामध्ये 18 मुलं पास झालेत. ती परीक्षा आहे महाराष्ट्र शासनाची. फक्त IBPS घेत होतं, हां दुपारपर्यंत 18 होते. टोटल जो आहे तो साधारणतः 18 ते 20 विद्यार्थी संकल्पचे त्यास पास झालेत. मी अजून छाती ठोकपणे सांगतो की आदिवासी डिपार्टमेंटला मी पोरांना अप्लाय करून घेतलेले, तिथं पण माझे 15-20 निकाल जे ते सहज येतील. अरे त्या राज्य शासनाच्या नोकऱ्या आहेत, ग्रुप बी ग्रुप सीच्या नोकऱ्या आहेत, तुम्ही त्या सोडतायत आणि तुम्ही म्हणतात की नाही मला ह्या 6 बँकांमध्येच जायचं, मला बँकाशिवाय दुसरीकडे नाही जायचं. चालेल कसं काय, सेम सिलेबस आहे. त्यामुळं तुम्ही आसपासच्या सगळ्या रिक्रुटमेंटवर तुमचं लक्ष द्या, जे ते असलं पाहिजे. आणि तुम्ही मला जबाब विचारू शकता, सर तुमचे DSचे निकाल दाखवा, सर तुमचे फूडचे निकाल दाखवा, सर तुमचे आदिवासी डिपार्टमेंटचे, कारण त्या एक्झाम IBPS घेते. TCSच्या एक्झामला, कारण की त्यामध्ये इतरही कॅन्डिडेटांनी डिफिकल्टीवर कंपॅरेटिव्हली कमी असल्यामुळे मी तिथं एकदम पोरांना कम्पीट करायला लावत नाही. पण ह्या जिथं जिथं IBPS एक्झाम घेते मी मुलांना मागे लागतो. पुढची एक्झाम महावितरणची आहे. तसंच सर जानेवारीचे हे नेहमीच्याच वर्षीचं आहे की जे मुलं जानेवारीपासून ते मेपर्यंत घाम गाळतात, खरा निकाल पुढच्या वर्षी त्यांचाच असतो. ह्या वर्षी निकाल आलेला नाही आहे, टेन्शन घेऊ नका. ह्या 5 महिन्यात चांगला अभ्यास करा, त्याचा इम्पॅक्ट सरळ सरळ तुम्हाला पुढच्या वर्षी दिसेल. पण पुढच्या वर्षी तुम्ही जर पाहिलं तर सगळ्या एक्झाम, प्री एक्झाम सगळ्या दिवाळीच्या आधी आहेत. 1 मेन्स राहते तुमची किंवा 2 मेन्स राहतात नंतर, पण सगळ्या प्री एक्झाम 9 नोव्हेंबरला तर शेवटची प्री IBPSच्या कॅलेंडरमध्ये. तर त्यामुळं तुम्ही जानेवारी ते मेमध्ये अभ्यास न करता अचानक तुम्ही जूनमध्ये उगवला तर तुम्हाला 2025ला पण अभ्यास करावा लागेल. त्यापेक्षा जानेवारी ते मे ह्या वेळेला चांगल्या पद्धतीने युटिलाइज तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर स्पेशलिस्ट स्टुडंट जे आहेत ते त्यांनी आपापली रिस्क डायव्हर्सिफाय करायची आहे. एकच SO म्हणून पकडायचं नाही. स्पेशली मी बोलतो आहे ॲग्रिकल्चर आणि मार्केटिंगवाल्याला. त्यांनी जनरल बँकिंग एक्झामसुद्धा टार्गेट करायची. त्याच्याबद्दलचा व्हिडिओ 14 जानेवारीला मी टाकलेला आहे, काल परवा दिवशीच, तो लगेच पाहायचा आहे. त्याच्यानंतर सर प्रायव्हेट बँकेला कुणी कुणी ऑप्ट केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, माझ्याकडे काउन्सिलिंग मुलं आहेत, मी त्यांच्यापैकी कोणाकोणाला रिकमेंड करतो ज्यांचं साधारणतः एज 28च्या आसपास आलं आणि मागच्या 2-3 वर्षात परीक्षा देतात पण एकही प्री निघत नाही. तर अशा वेळेला साहजिक आहे आपण त्यांना सांगितलं पाहिजे की करून टाक. दुसरं म्हणजे काही मुली ज्यांना घरच्यांनी वेळ वाढून दिला होता, मधल्या काळात त्यांच्या काही एक्झाम निघाल्या नाही आणि थोड्याशा बोलण्यासाठी चंट ज्यांना म्हणतात की हुशार ज्याला म्हणतात, हजरजबाबीपणा ज्यांच्यामध्ये आहे ज्यांना म्हणतात, अशा लोकांना थोडंसं पाहायचं आणि त्यांना सांगायचं जर तसं काय असेल तर त्यांनी प्रायव्हेट बँकेपासून स्टार्ट केलं, कारण की कुठं ना कुठं ती स्टार्ट आवश्यक आहे. मी पुन्हा सांगतो, इथं स्टार्ट करा हे सांगत असताना मी माझे आजपर्यंत मागच्या 10-11 वर्षामध्ये SBI PO एवढे नाहीत, तेवढे मागच्या 4 वर्षात माझ्या संकल्पचे जे आहेत ते SBI CBOs आहेत, कारण की तिकडून निकाल आणणं जास्त सोपं आहे. तर मला अजून पुढे जाऊन असं वाटतं की त्यांना तो 2-3 वर्षाचा त्रास आहे. पण ज्यावेळेला इकडचे सगळे ऑप्शन ट्राय करून झालेत, नॅशनलाइज बँकांचे, ग्रामीण बँकांचे, SBIचे, त्याच्यानंतर त्याने तो वाला पार्ट ऑप्ट केला पाहिजे. त्यासाठी स्पेसिफिक तुमचे जे गाईड असतील, तुमचे जे मेंटर असतील त्यांना तुम्ही बोलावं आणि त्याच्यानंतर त्याबद्दलचा निर्णय जो तो घेऊन टाकावा. सर मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा, जसं यावर्षी महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये लोकसभेचे पण आणि विधानसभेचे पण इलेक्शन आहेत, सगळं पाहता पेपरमध्ये आलं होतं की पुढच्या वर्षभरातला म्हणजे 2024 पैकी 6 महिने हा काळ आचारसंहितेतच जाणार आहे. तर त्याचा आपल्या रिक्रुटमेंटवर काय फरक आहेत का?
0% फरक, 0%. मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा ना आपला कवडीचाही संबंध नाही. हा तो इम्पॅक्ट जो आहे, ज्या गोष्टींची निर्णय राज्य शासनानं केंद्र शासनानं आधी घेतलेले आहेत ते इम्प्लिमेंट करायला प्रॉब्लेम नाही त्यांना, पण नवीन निर्णय ते घेऊ शकत नाही. बँका कधीही ठरवू शकतात. इलेक्शनचा जो दिवस असेल, ज्या दिवशी इलेक्शनचा दिवस आहे त्या दिवशी सुद्धा ठरवू शकतात की आम्हाला रिक्रुटमेंट करायची, संबंध नाही. कारण की पगारासाठी केंद्र शासनावरतून काही पैसे देत नाही, बँकांना त्यांच्या पगारी स्वतः करायचे असतात. त्यामुळं मॉडेल कोड ऑफ कंडक्टचा म्हणजे आचारसंहितेचा आणि तुमच्या रिक्रुटमेंटचा कसलाही संबंध नाही अजून. तर त्यामुळं ह्या मस्त नेहमी ज्या पद्धतीनं त्या पद्धतीनं आता तुम्हाला वेकन्सीज बाकी सगळ्या गोष्टी पुढचं वर्ष दिसतंय की कुठं कुठं काय काय आहे. NRI-CET पहिल्यापासून मी सांगत आलेलो आहे की त्या एक्झामचं काही खरं नाही आहे. सगळ्या भारतात एक्झाम घेणं, भारतात सेंटर बनवणं, इथं जेवढे काही सेंटर बनवलेले आहेत ते नीट मॅनेज होत नाहीत. आपण राज्य शासनाचे एक्झाम पाहिलं तर कुठे 36 जिल्ह्यामध्ये सेंटर बनवा, सगळ्या भाषांमध्ये एक्झाम घ्या. या गोष्टीसाठी असलेल्या गोष्टी त्याच्यात मॅनेज होत नाहीत तर त्या कुठून मॅनेज होणार. त्यामुळं सध्याला जे आहे ते ह्या पद्धतीनं आहे आणि ह्या पद्धतीनं आहे, आपल्याला ह्याच पद्धतीनं अभ्यास करायचा आहे हे लक्षात ठेवायचं आणि अशा पद्धतीने तुमचं प्रिपरेशन जे ते पुढे चालू ठेवायचं. हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं. निश्चित अशाच पद्धतीने तयारी चालू द्या आणि पुढची मकर संक्रांत जी आहे ती तुम्हाला तुमच्या आवडत्या इन्स्टिट्यूशनमध्ये गव्हर्नमेंट, बँक, इन्शुरन्स, स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट जिथं कुठं पाहिजे असो त्या ठिकाणी तुमची मकर संक्रांत साजरी झाली पाहिजे एवढी अपेक्षा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.